काय माहीत नाही. आणि रुपेश तांडे तिकडे ग्रामपंचायत खाली आहे ते प्रशांत देशमुख. माझी शाळा. दरवर्षी झेंडावंदनला इकडे एक मुख्यमंत्री उभा असतो, तो प्रतिज्ञा सांगतो. गेल्या वर्षी जे मुख्यमंत्री होते, इथे उभं राहून इथे असलेल्या 100 मुलांना प्रतिज्ञा, त्याच्या पाठी संस्थेचे लोक त्या लाईनमध्ये, इकडे मुख्याध्यापक, इकडे त्या साईडला सगळे शिक्षक, इकडे सगळे ते ढोल ताशा वगैरे वाजवणाऱ्या, गाणं म्हणणाऱ्या मुली वगैरे, आणि इकडे ह्या साईडला पाटकरचं ऑर्डर. इकडे साप होता त्यामुळे जास्त थांबत नाही. बोर्डाची परीक्षा होती तेव्हा मी त्या झेंड्याकडे बसून अभ्यास करायचे. पार्थ पुढे आणि तिकडे सर्वेश, आतमध्ये जी कोण लवकर मुलं येतील ती. हॉलमध्ये परिपाठ वगैरे व्हायचं व्यवस्थित. नेक्स्ट हा हॉल आता बंद आहे. अजून तो डायस काय म्हणतात मला माहीत नाही. तो तिकडे आम्ही सांगायचो ही मांजर आली आहे कोणाची तरी इकडे. हाय माझी शाळा ही मांजरा. इकडे स्क्रीन वगैरे होती, खुर्च्या आहेत, कार्यक्रम असायचा. म्हणजे आम्ही मोठी असतात ती हे बघतात, आम्ही दहावीत होतो आम्ही बघायचो. तर खाली पण वर्ग आहेत. ह्या साईडला काकी जेवण करायची, स्वयंपाकघरवाली. इकडे मुलं खेळायची, इकडे सगळी बॅक बेंचर्स पोरं खेळायची. हे आमचं खायच्या खालची इमारत. ह्या साईडला अंगणवाडी, ही आमची लायब्ररी आणि पीचं सामान ठेवायचं. आणि तो आमचा 5वीचा वर्ग जुना. तर त्या वर्गात शेवटी जी कोण बॅच बसली ती आमची बॅच. ओके, इकडे सिस्टी होता तो गायब झाला. सो इकडे असताना इकडून खाली जाणं पावसात लई डेंजर. भरपूरदा घसरून पण पडले आहे इकडे. एकदा भरपूर पाऊस होता, माझ्या अर्ध्या मैत्रिणी इकडे अडकलेल्या. वर्गात मुलं वगैरे होते आणि 1-2 मैत्रिणी होत्या. एवढ्या जोरात गळगळला की मी रडायला लागले. वरती असलेले सरांना काय ऐकायला लागत नाही. खाली जी लोकं होती म्हणजे घरं, तिकडचे सगळे लोक धावत आले, कोण रडत आहे शाळेत एवढ्या मोठ्याने. आमचा 5वीचा वर्ग. ह्या वर्गात बसणारी पण आमची सगळ्यात पहिली बॅच होती. आतमध्ये काही वरती दिसतं डेकोरेशन, ते आम्ही केलं. म्हणजे आम्ही आता 9वीत असताना ते केलेलं डेकोरेशन. आता बंद आहे म्हणून असं दिसतो. आता ते घड्याळ दिसत असेल ते आमच्या वर्गाला तेजसने दिलेलं. खिडकीतून हात घातलेला असं. सो 5वीचा वर्ग. आमची प्रयोगशाळा म्हणजे ही बाहेरून यायचं दरवाजा आहे. हे काय दिसतंय, घटक राजधान्या, राष्ट्रगीत वगैरे ते पाठ करायचं. इकडून जायचं आतमध्ये, तिकडून बाहेर. फळ्यावर जेवढी काही माहिती दिसते आमचे पाठकर सर होते ते सगळं पाठ करून घ्यायचे. ह्या सूचना हे वरची पण हे वरची आणि सगळं पाठ करायचं. आमचा 6वीचा वर्ग. ही खिडकी ही आम्ही असताना तुटलेली, अजून नाही रिपेअर केली. हा वर्ग आता सुट्ट्यात म्हणून बंद आहे. हा वर्ग स्पेशल आहे. ह्या वर्गाचे क्लास टीचर ड्रॉइंग टीचर. म्हणजे जास्त वर्ग सजलेला दिसतो, पण मुलं लहान असल्यामुळे सरांना असं डेकोरेशन करता येतं. आणि इकडे निवडणूक घेतात त्यामुळे जास्त डेकोरेशन केलं ते नंतर काढतात निवडणुकीमुळे. आमचं एवढं असं की
मी जेव्हा 6वीत जाणार तेव्हाच कोरोना आला, त्यामुळे ते सर आणि त्यांचा वर्ग आम्हाला मिळाला हा 7वीचा वर्ग उघडतच नाही. बट हा असा दिसतो. मॅडम होते 7वी क्लास टीचर. 7वी अँड मोस्ट ऑफ फेवरेट वर्ग 8वीचा. याच वर्गात एकदम पडदे वगैरे लावलेले आहेत जास्त. परीक्षा होती म्हणून वर्गातले बॅच नेले असतील. तिकडे आम्ही खूप दरवर्षी वर्षी नाही, दर आठवड्याला वर्ग साफ करायचो. आमचा 9वीचा वर्ग. 10वीच्या वर्गातली वरचं सगळं डेकोरेशन क्लास टीचरने केलेलं. मग त्यांना एक काम होतं म्हणून आम्ही पूर्ण गेलो. त्या सरांना ही झाडं दिसतात ती आम्ही ते हे केलेली, रंगवलेली. झाडं रंगवता एकामेकाचे ड्रेस पण रंगवले. ही जी आहे ती तक्रार पेटी. आता इकडे सूचना पेटी केलं आहे, ही वेगळी गोष्ट. आमच्याकडे तक्रार पेटी होती. आतमध्ये असतील भरपूर साऱ्या चिठ्ठ्या. काय वर्गातल्या चिठ्ठ्या काढायचा बाहेर होत्या वर्गातला. हा एक बोर्ड. आणि मोस्ट सगळ्यांच्या भावना ज्या वर्गाशी जोडलेल्या असतात तो म्हणजे 10वीचा. इथे क्लास चालू असतात मे महिन्यात. आता सुट्टी दिली आहे मुलांना. आम्ही वर्ग जास्त काही काम म्हणजे कोणताच वेगळं 10वीत जास्त काम करत नाही. वर्गावर अभ्यासावर फोकस असतो. तरी पण आमचे जे सिनियर्स होते त्यांच्या सिनियर्सनी सगळी सजावट केलेली आहे. तर ते त्या वर्गाला जरा इकडे ना ते व्हाईट स्क्रीनची वर्गात जोडलेली आहे. आमच्या प्रयोगशाळेमध्ये सुद्धा एक डिजिटल बोर्ड आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं ह्या बोर्डावर नाव यायचं. जर दुर्दैव असं की इथं नाव माझं आलेलं नाही असो. पण आमच्या शाळेचा रिझल्ट बघा, आत्ता सगळीकडे 100% रिझल्ट चालू झाला. आणि इथे तुम्हाला दिसतात का सर 27 नंबरला आमच्या सर 10वीचे क्लास टीचर. त्यांचं इथे नाव किती अभिमानाची गोष्ट असेल ना. ज्या वर्गाचे ते क्लास टीचर त्याच वर्गात त्यांचा 1 नंबर आला. इकडे आम्ही पाणी ताट वगैरे धुवायला जायचो. ताट धुता होता एकामेकाचे ड्रेस असे ओले काढायचो फोडून. जेव्हा कमी मुलं असतात तेव्हा इकडं सगळी उभी असतात पावसाळ्याच्या दुसरीकडे फक्त जनगण मन होतं आणि त्याची आपल्या इकडे ऑर्डर देणार असतो. बाकी 8वीची मुलांना गॅप पडत नाही, तिकडे उभे असतात लहान असतात. परिपाठ होतो. हे चालूच राहील. अशी आमची ही ब्युटिफुल शाळा.